राज्यावरचं कर्ज 9.32 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज वाढत्या महसुली तुटीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पुरवणी मागण्या तुलनेनं मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न. अधिवेशन सुरू असताना विधान भवन मेट्रो स्टेशन बंद. मेट्रो प्रवाशांची गैरसोय. विधान भवन मेट्रो स्टेशन येथील लिफ्ट क्रमांक 4 काही काळ बंद. संजय राऊतांना विचारा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कधी होणार, आधी स्वतःचा पक्ष बघा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची राऊतांवर टीका. काय आहे हे सांगणारे संजय राऊत काही ज्योतिषी नाही. कदाचित त्यांना उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील यावर भाष्य करायचं असेल म्हणून लेखी बोले सुना लागे. त्यांनी हे सांगावं की उद्धव ठाकरे साहेब कधी मुख्यमंत्री होतील, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिवंगत अजित पवारांवर केलेल्या आरोपांप्रकरणी त्यांची माफी मागावी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ही मागणी केली आहे. दादांवर आरोप केले हे खरं आहे का, की दादा मुख्यमंत्री योग्यतेचे होते हे खरं आहे, आणि दादा मुख्यमंत्री योग्यतेचे होते हे खरं आहे, तर फडणवीसांनी काल जाहीरपणे माफी मागायला पाहिजे होती. कोकणातील मराठी शाळा संवर्धन आणि रिक्त पदांसंदर्भात बैठक झाली. नितेश राणेंसह शिक्षण मंत्री दादा भुसे, उदय सामंत उपस्थित होते. कोकणातील पटसंख्या कमी होत असलेल्या शाळांबाबत चर्चा करण्यात आली. पक्ष संघटनेसाठी काम करणार आणि संघटनेसाठी वाहून घेणार. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया. भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार रामदास तडस यांची नियुक्ती. विदर्भाचं संघटन मजबूत व्हावं या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी टाकली ते यशस्वीपणे पार पाडील अशी मला पूर्ण खात्री आहे. कोल्हापूरचे नवनिर्वाचित महापौर रूपा राणी निकम ऍक्शन मोडवर आलेले आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी माझं शहर माझी जबाबदारी या विशेष मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. 27 तारखेपासून शहरामध्ये मोहीम राबवली जाणार आहे. येणाऱ्या 27 तारखेला एक सगळ्या कोल्हापूर शहरातील लोकांना आव्हान देऊ इच्छिते. फुटपाथवरील सगळं अतिक्रमण काढणं आणि त्या अनुषंगानं स्वच्छ कोल्हापूर हा एक माझा स्वच्छ करण्याचा मानस आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी 10 मार्चला गिरणी कामगारांचा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. पुण्याच्या भोरमध्ये पार पडलेल्या मुंबई गिरणी कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. गिरणी कामगारांचा चलो मुंबईचा नारा यावेळेला देण्यात आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या वारसदारांची सोय करताय, आमदार खासदार करून पुढच्या पिढीची नातवापर्यंत आलेला आहात. मग माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी ही मुंबई घडवली रक्तानी घामानी, ते आमच्या घराचं सोय कुठे आहे, हा पुनर्वसन आमचं कुठे करणार, हा जाब विचारणार करता एक निर्णायक आंदोलन आम्ही छेडतो. सांगलीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर कोल्हापूरच्या जयसिंगपूरमधील एका कुटुंबाचं आंदोलन पाहायला मिळते. साखर विक्रीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. महिला अधिकारी आणि पतीकडून संगनमतानं 2,87,00,000 फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर आरोप झालेल्या विक्रम पाटलांकडून आरोपांचं खंडन करण्यात येत आहे. गैरवापर करून शुगरचं डील फायनल केलं. पेमेंट घेताना गोड बोलून पेमेंट घेतलं. गाड्या देताना साखर देताना आज देतो उद्या देतो असं करत प्रत्येक ठिकाणी लेट करत गेले. न्यायपालिकेवर दबाव आणावा, सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणावा, पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव आणावा या अनुषंगाने त्यांनी उपोषणासारखं नाटक आज त्यांनी इथं सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समोर आज केलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र शासनाच्या निर्णयामध्ये आधीच कार्यकाळ पूर्ण झाला त्या ठिकाणी सरपंच प्रशासकपदी नियुक्ती झालेले नाहीत. याचिकाकर्ते अरुण दळवी आणि त्यांचे वकील स्वप्नील करंजेकर यांचा सवाल पाहायला मिळतो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा AI अंकीय ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोलेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. खासदार अरविंद सावंत उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. तर लालबागच्या AI डिजिटल लायब्ररीच्या उद्घाटनावेळी खासदार अरविंद सावंतांची उपस्थिती होती. अरविंद सावंतांकडून लायब्ररीची स्तुती करण्यात आली. मात्र AI वर विसंबून राहता कामा नये. जो AI वर विसंबून राहिला त्याचा मेंदू संपून गेला. अरविंद सावंतांनी हा सल्ला दिला. खरंच रोबो करेल का? तसं रोबोने चूक केली तर इनपुट काय आहे त्याच्यावर रोबो वागतो. रोबोला स्वतःचा कुठे आहे ना. मग त्याच्याकडे जो डाटा सगळा म्हणून पहिला राहुल गांधीजी म्हणाले डाटा गेला. तो डाटा हा विदा म्हणतो मराठीमध्ये. विदाचा अर्थ आम्हाला अजून कळला नाही. तो विदा जेव्हा जातो तेव्हा तुमची अस्तित्वच निघून जातं.
सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या जिल्हा परिषद सदस्य निवडीविरोधात सत्र न्यायालयात याचिका पाहायला मिळते. अपक्ष उमेदवार विजयकुमार शिंदेंची चेतन सिंह केदार यांच्या निवडीविरोधात याचिका आहे. बारामती तालुक्यातील सर्व यात्रा साध्या पद्धतीने साजरा कराव्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बादल आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकातांचं हे आवाहन पाहायला मिळतं. आपल्या गावच्या ज्या यात्रा चालू झालेल्या आहेत तर त्या एकदम साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला करायच्यात. नेत्याला एक श्रद्धांजली म्हणून आपण त्या ठिकाणी एकदम साध्या पद्धतीनं कार्यक्रम करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वांना आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी IAS जे आहेत राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. राजेश अग्रवाल यांनी राज्याचे मुख्य सचिव पदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण प्रकरणावरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान भर रस्त्यामध्ये बस बंद पडलेली होती. बंद बसला पोलिसांनी धक्का देत वाहतूक सुरळीत केली. तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये एक रानगवा आढळलाय. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. घोरबंदर रोडवरील ठाणे महापालिका पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन गळती लागलेली आहे. वॉल लिकेज झाल्यामुळे ही गळती लागली. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लिकेज बंद करण्यात आला.